आणि आता करूया दुसऱ्या चर्चेची सुरुवात। आपला प्रश्न बघा पडद्यावर। रघुराम राजन प्रकरणामुळे मोदी सरकारच्या प्रतिमेला तडा गेलाय का? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपल्याला पुढे काम करायचं नाही। 26 सप्टेंबरला त्यांची 3 वर्षांची मुदत संपत होती। त्यानंतर पुढे आपल्याला काम करायचं नाही असं जाहीर केलं। रिझर्व्ह बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी एक ईमेल पाठवला, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे। रघुराम राजन यांना मुदतवाढ द्यावी की नाही यावर भाजपमध्ये मोठा वाद होता। सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता, पण आता राजन यांनीच आपल्याला कंटिन्यू करायचं नाही असं सांगून भाजपला अडचणीत आणलेलं आहे। या सगळ्या प्रकरणामुळे मोदी सरकारच्या प्रतिमेला तडा गेलाय का? गुंतवणुकीवर परिणाम होईल का? रघुराम राजन यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रतिमा होती, त्यांच्याकडे एक प्रॅग्मॅटिक अशा प्रकारचं बँकर म्हणून बघितलं जात होतं। मोदी सरकारने चूक केली आहे का यालाही काही पर्याय होऊ शकतो, याची आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे। आपल्यासोबत आहेत डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, काँग्रेसचे खासदार, माजी खासदार आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूसुद्धा। आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई। आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर। आपल्यासोबत आहेत अर्थविषयक अभ्यासक मिलिंद मुरुगकर। आपण चर्चेला सुरुवात करतोय अर्थातच डॉक्टर भालचंद्र मुणगेकर तुमच्यापासून। रघुराम राजन यांनी मेल पाठवला रिझर्व्ह बँकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि आपण कंटिन्यू करणार नाही असं जाहीर केलं। काँग्रेसने मोदी सरकारवर मोठा हल्ला केला, कारण काय आहे? नाही, असं आहे की मुख्य मुद्दा असा आहे की काँग्रेस मुक्त भारत करण्याचा जो भाजपचा जो प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांनी रघुराम राजन मुक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया केली। खरं म्हणजे काँग्रेसच्या अनेक भूमिकांशी मतभेद असूनसुद्धा रघुराम राजनचं जे कर्तृत्व जे होतं, त्यांनी 3 वर्षामध्ये एकंदर बँकिंग पॉलिसी, अर्थव्यवस्थेतले सुधार, वित्तविषयक धोरण, मॉनिटरी पॉलिसी या सगळ्यांचा विचार जर केला तर आपल्याला असं दिसेल त्यांचा 3 वर्षाचा काळ एक अत्यंत कर्तृत्वशाली काळ असं म्हणता येईल। आणि त्या पार्श्वभूमीवर UPA सरकारशी मतभेद असतानासुद्धा रघुराम राजन हे UPA सरकारने भारतीय जनता प्रणित मोदी सरकारला गिफ्ट दिली होती असं माझं म्हणणं आहे। या निर्णयामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रघुराम राजनचं काही बिघडलेलं नाही। रघुराम राजननी हा निर्णय स्वाभिमानाने घेतला, त्याचं मी अभिनंदन करतो। 2007 पासून त्यांच्याने माझा परिचय, कारण ते प्लॅनिंग कमिशनमध्ये मॉन्टेक्स ऑलरेडी आम्ही सातत्याने चर्चा करत होतो। प्रश्न असा आहे की सुब्रमण्यम स्वामी नावाचे जे ग्रस्त आहेत, जे भारतीय समाज जीवनामध्ये वाचाळवीर म्हणून ओळखले जातात, ज्यांच्या जिबाडा कसल्या प्रकारचं हाड नाही, त्यांनी जी सगळी सुरुवात केली आणि त्यांनी जी भाषा वापरली ती भाषा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर पदाची अप्रतिष्ठा करणारी होती। म्हणजे रघुराम राजन हटवाच नाही, सॅक रघुराम राजन किंवा रघुराम राजन हे गुप्तपणे परदेशी संस्थांना भारताविषयी माहिती देतात, इतके बेजबाबदारपणाचे आरोप केले। आणि तुम्ही मगाशी जे म्हणालात भाजपला त्यांनी अडचणीमध्ये आणलेलं आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो सगळ्या श्रोत्यांना की ह्याच्यामध्ये भाजप अडचणीमध्ये आलेलं नाही। याचं कारण असं मुळामध्ये की भाजपची सुद्धा ह्याला मूक संमती होती, कारण जेटलींचे आणि रघुराम राजनचे रेट ऑफ इंटरेस्ट कमी करण्यावरनं अत्यंत महत्त्वाचे मतभेद होते। मॉनिटरी पॉलिसीमध्ये 2 भाग असतात महत्त्वाचे, एक किमती स्थिर ठेवणं आणि महागाई नियंत्रण ठेवणं, कारण त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसं भरडली जाते, आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक प्रगतीचा वेग हा सातत्याने चढता ठेवणं। ह्या दोन्ही गोष्टी गेल्या 150 वर्षात जगात कुठेही साध्य झालेल्या नाहीत। रघुराम राजन यांचं म्हणणं असं होतं की आपल्याला 0.5% रेट ऑफ ग्रोथ कमी झाला तरी चालेल, पण महागाईमुळे जनता जी भरडली जाते ती भरडली जाता कामा नये, आणि म्हणून सातत्याने स्वतःच्या कॉन्शियसप्रमाणे मॉनिटरी पॉलिसी चालवण्याचा प्रयत्न केला। सरकारला, अगदी काँग्रेसपासून सुद्धा सरकारला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑटोनॉमीवर स्वायत्तताही कधी आवडलेली नाही, पण UPA सरकार या थराला कधी गेलेलं नव्हतं। रघुराम राजन यांनी स्वतःच्या प्रज्ञेने ती पॉलिसी चालवली, आणि माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की आता जे संपूर्णपणे बँकांचे NPA जे आहेत, नॉन परफॉर्मिंग ॲसेट, बॅड डेट, ते साधारणपणे 4.5 कोटीपर्यंतचे आहेत, आणि स्ट्रेस ॲसेट जे आहेत, म्हणजे कधीही होऊ शकतात बॅड डेट, ते साधारणपणे 4 लाख कोटींचे आहेत। म्हणजे 8 ते 8.5 लाख कोटींचे अशा प्रकारे डबघाईला आलेली बँकिंग सिस्टीम कोलमडण्याच्या अवस्थेमध्ये आहे। ती शुद्ध करण्याचा रघुराम राजनचा प्रयत्न होता, आणि त्यांच्याविषयी बातमी अशी आली की सर्जन लिव्स द ऑपरेशन थिएटर बिफोर सर्जरी इज ओव्हर। त्यावेळी त्यांना दुसरी टर्म न देऊन ते, म्हणजे जसं भारतीय समाज जीवनामध्ये लोक लोचडपणा करतात आणि पदाला चिकटून राहतात, ते रघुराम राजन नाही।
त्याने निर्णय चांगला घेतला आणि ते स्वाभिमानाच्या पदावरून जात आहेत. पण हा निर्णय या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मोदी सरकारने चुकीचा घेतला, स्पष्टपणे चुकीचा घेतला असं माझं मत आहे. ठीक आहे, आपण अतुल भातखळकर यांच्याकडे जाऊया. भातखळकर, मुणगेकरांनी खूप सविस्तर सांगितलेलं आहे. मी एक एक मुद्दा घेणार आहे, पण मला तुम्हाला विचारायचं आहे, रघुराम राजन याच्या बाबतीत जे घडलं ते फारसं चांगलं नाही असं नारायण मूर्तींपासून सगळे बडे इंडस्ट्रियलिस्टही म्हणतायत, अर्थतज्ज्ञ म्हणतायत. जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा यामुळे खराब होईल असंही म्हटलं जात आहे. आणि मुणगेकरांनी आता सांगितलं यापाठी काय राजकारण झालं आहे, काय चुका झाल्या आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, पहिला मुद्दा तर मुणगेकर काय बोलले मला पूर्ण ऐकू आलं नाही. माझा उशिरा कनेक्शन या ठिकाणी झालं. पण रघुराम राजन यांची प्रतिमा देशामध्ये, आंतरराष्ट्रीय जगामध्ये अत्यंत बुद्धिमान, एक कार्यक्षम अशा प्रकारचे सेंट्रल बँकर म्हणून आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण मला बोला बोला, ऐकू येत आहे हॅलो. तुमचं, बोला. अतुल भातखळकर, ऐकू येत आहे, बोला, सलगपणे बोला. हां हां. आणि त्यामुळे रघुराम राजन यांनी आपली टर्म एक्सटेंड न करण्याचा निर्णय सरकारशी सल्लामसलत करून घेतला असं त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. याच्यावरनं राजकारण करावं का हा ज्याने त्याने ठरवण्याचा मुद्दा आहे. माझ्या दृष्टीने राजकारणाचा कुठल्याही स्वरूपाचा मुद्दा नाही. कारण अरुण जेटलींनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की त्यांच्या कामाचं आम्ही कौतुक करतो, वी ॲप्रिशिएट अँड ॲट द सेम टाईम वी ॲप्रिशिएट हिज डिसिजन. त्यामुळे यात राजकारणाचा काही मुद्दा आहे असं मला काही वाटत नाही. कारण आजच्या इकॉनॉमीला अशी बातमी आली आहे की सरकारची इच्छा होती की त्यांनी लॉंगर टर्म राहावं, पण तितकं लाँग टर्म राहणं त्यांना परवडणार नव्हतं त्यांच्या काही प्रायोरिटीजमुळे, आणि त्यामुळे शॉर्टर टर्म देण्यापेक्षा आत्ताच थांबलेलं बरं, अशा प्रकारची बातमी इकॉनॉमिक टाइम्सने आज फ्रंट पेजवर छापलेली आहे. त्यामुळे हे सरकारी मतभेदामुळे फार मोठ्या झालं आहे, सरकारने त्यांना काढून टाकलं असं म्हणणं मला वाटतं हे राजकीय अशा स्वरूपाचं म्हणणं होईल. त्यांनी सुद्धा म्हटले की मी माझी टर्म या ठिकाणी संपवतोय. हा एक मुद्दा आहे. रघुराम राजन यांनी RBIचे गव्हर्नर म्हणून एक चांगलं काम केलं का, तर बाय अँड लार्ज त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. ज्या गोष्टींवरनं मतभेद निर्माण झालेले आहेत तो मतभेद मेन हा आहे की देशाचा विकास दर वाढावा, याच्याकरता इंटरेस्ट रेट त्यांनी ज्या झपाट्याने कमी करायला पाहिजे त्या झपाट्याने त्यांनी कमी केले नाहीत. म्हणजे अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर RBI फॉर रिड्युसिंग इंटरेस्ट रेट बिहाइंड अ कर्व आहे, अशा प्रकारची भूमिका या देशातल्या अनेक अर्थतज्ञांनी मांडलेली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की इंटरेस्ट रेट कमी करायला पाहिजे होते का नव्हते, कारण देर इज ऑलवेज ट्रेड ऑफ बिटवीन ग्रोथ अँड इंटरेस्ट रेट असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे याच्याविषयी प्रामाणिक मतभेद हे अर्थतज्ञांमध्ये, या विषयातल्या अभ्यासकांमध्ये असतात. आणि त्यामुळे रघुराम राजन किंवा RBIचं मत हे त्यांच्या परीने प्रामाणिक असेल. त्याच वेळेला या देशातल्या ज्या लोकांना असं वाटत होतं की इंटरेस्ट रेट कमी करून उद्योगधंदे आणि विशेषतः लघु उद्योग आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग हे जे प्रचंड मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत त्यांना त्यातून बाहेर काढलं पाहिजे, अशा मंडळांचं मत सुद्धा त्यांच्या दृष्टिकोनातून प्रामाणिक आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे. मी एकच उदाहरण देतो. अरुण शौरी सध्या तरी काही भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे प्रशंसक म्हणून प्रसिद्ध नाहीत. ते अत्यंत कठोर टीका भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर करतायत. गेल्याच आठवड्यात त्यांना जेव्हा या विषयावरनं प्रश्न विचारला तेव्हा अरुण शौरींनी असं उत्तर दिलं की रघुराम राजन यांना टर्म दिली पाहिजे, पण त्यांनी महागाई कमी करण्याकरता इंटरेस्ट रेट कमी न करण्याचं जे धोरण आखलेलं आहे त्या धोरणाशी मी सहमत नाही. महागाई कमी करणं आणि इंटरेस्ट रेट कमी करणं याचा जितका थेट संबंध रघुराम राजन यांना वाटतोय तितका तो संबंध नाही, असं अरुण शौरींनी मत व्यक्त केलं आहे. आणि ते सुद्धा अर्थतज्ञ आहेत, ते सुद्धा वर्ल्ड बँकेमध्ये काम केलेलं आहे. माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच, या विषयावर प्रामाणिक मतभेद होऊ शकतात. आणि दुसरा मुद्दा, रघुराम राजन यांच्या 2 वर्ष म्हणजे हे सरकार आल्यानंतरच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेने गती घेतली, याचं सगळं श्रेय अगदी रघुराम राजन यांनाच दिलं जातं. याच्यामध्ये या सरकारचा काहीच वाटा नाहीये, अर्थमंत्र्यांचा काही वाटा नाही, प्रधानमंत्र्यांचा काही वाटा नाही. अशा पद्धतीने जे काही चित्र रंगवलं जातं ते अत्यंत हास्यास्पद आहे. या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेने गती घेतली, याचं श्रेय जर का कोणाला द्यायचं असेल तर याचं श्रेय प्रधानमंत्र्यांना दिलं पाहिजे. ज्या NPAचा उल्लेख केला ते NPA रघुराम राजन जेव्हा या देशाच्या अर्थमंत्र्यांचे फायनान्स सल्लागार होते तेव्हा हे NPA वाढत होते. फक्त हे NPA डिटेक्ट करून त्याच्यावर कठोर उपाययोजना केली पाहिजे हे RBIने म्हटलं, पण ते सरकारच्या
मदतीशिवाय शक्य नाही. म्हणून बँक संगम अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतले गेले, ज्या ठिकाणी निर्णय बँकांचे चेअरमन, अर्थमंत्री, RBIचे गव्हर्नर यांनी एक दिवस 2 दिवस ब्रेनस्टॉर्मिंग सेशन करून बँकिंग सिस्टीम कशी इम्प्रूव्ह करायची यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकार आणि रघुराम राजन यांच्यामध्ये फार मोठे मतभेद होते वर हे म्हणणं अत्यंत हास्यास्पद आहे आणि त्याच्यामुळे त्यांना टर्म दिली नाही हे म्हणणं सुद्धा पूर्णतः चुकीचं आहे. बरखा दत्त यांना त्यांनी गेल्याच आठवड्यामध्ये एक विस्तृत इंटरव्ह्यू दिला होता. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांचे आणि सरकारचे संबंध कसे कॉर्डियल आहेत, अरुण जेटलींचे त्यांचे संबंध कसे कॉर्डियल आहेत याचं विस्तृत विश्लेषण स्वतः रघुराम राजन यांनी बरखा दत्त यांना दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये केलं होतं. ठीक आहे, मी येतो तुमच्या सगळ्यांकडे, पण आधी मिलिंद मुरुगकर मगाशी हात वर करत होते. मिलिंद मुरुगकर, सविस्तरपणे दोघांनीही मांडलेलं आहे, मुणगेकरांनी मांडलेलं आहे, भातखळकरांनी मांडलं आहे, काय म्हणणं आहे तुमचं यावर? निखिल, मला इथे एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते त्यांना वीक पंतप्रधान म्हणलं जात होतं. तसे वीक किंवा कमजोर पंतप्रधान आहेत का? याचं उत्तर आपल्याला नाही असं द्यावं लागेल. कारण नरेंद्र मोदी हे प्रचंड बहुमताने स्वतःच्या नावावर निवडून आलेले आहेत. असं असल्यामुळे सुब्रमण्यम स्वामींनी जे अत्यंत असभ्य आणि हीन प्रकारची टीका रघुराम राजन यांच्यासारख्या एका मोठ्या, ज्याचं अत्यंत कौतुक आता भातखळ सरांनी केलं, त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरची टीका केली आणि भाजपमधला कोणीही आणि पंतप्रधान स्वतः त्यांनी या टीकेबद्दल आक्षेप घेतला नाही. त्यामुळे आपल्याला हे आपल्याला म्हणावं लागेल की ही टीका नरेंद्र मोदींनी सुब्रमण्यम स्वामींच्या मुखातून केली. हे पहिलं हे लक्षात घेतले पाहिजे. आणि याला मला भातखळकरांना विचारायचं आहे की या तर्कामध्ये तर्कदोष काय आहे त्यांनी सांगावा. आज जगभर एका नामवंत अर्थतज्ञाला अशा अत्यंत हीन प्रकारची टीका तुमच्या पक्षातला एक ज्येष्ठ नेता, जो राज्यसभेमध्ये तुमच्या संबंध राजकीय टीकेचं नेतृत्व करतो, असा माणूस करतो आणि तुमचे पंतप्रधान गप्प बसतात, आपले पंतप्रधान गप्प बसतात, याच्या इतकं लज्जास्पद काही नाही. हे नरेंद्र मोदींनी अत्यंत सुब्रमण्यम स्वामींच्या मुखातून केलेली टीका आहे आणि याची कारणं काय आहेत हे पाहिलं पाहिजे. हा राजकीय विषय आहे आणि हे नॉन परफॉर्मिंग असेट्स आणि या ज्या गोष्टी होत्या, काही मुठभर भांडवलदारांना रघुराम राजन यांच्यामुळे धक्का पोहोचत होता आणि हे या सरकारला चालणं शक्य नव्हतं आणि ह्याचं कारण आहे. त्यामुळे सुब्रमण्यम स्वामींसारखा माणूस त्यांच्या अंगावर सोडण्यात आला आणि अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण करून एका अतिशय मोठ्या कर्तृत्ववान अर्थतज्ञाला आज देश मुकत आहे असं मला म्हणायचं आहे. भातखळकर, उत्तर द्या. नाही, मला एक फक्त एवढंच सांगतो की जर का राजकीय पद्धतीने बोलायचं असेल तर मी सुद्धा बोलू शकतो, मला काही अडचण नाहीये. मिलिंद मुरुगकर कुठल्या विचारांचे आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे माझी विनंती, याच्यात उगीच राजकारण आणू नकात. आवाज मला बोलू द्या, आता मला बोलू द्या. सुब्रमण्यम स्वामींची विधानं तुम्ही सांगा. इतका सुब्रमण्यम स्वामींची विधानं काय होती ना? निखिल मला बोलू द्या, त्यांची विधानं मला उद्धृत करू द्या. एका नामवंत अर्थतज्ञाला भाषेत बोला, त्याला हकलून द्या म्हणायचं, त्याला किक आउट करा असं म्हणायचं आणि आपले पंतप्रधान गप्प बसतात. साक्षी महाराजांसारखाच सुब्रमण्यम स्वामींचा हा प्रकार आहे. आणि कुठला भाजपचा माणूस म्हणाला की असभ्य टीका हे करणं योग्य नाही? कोणीही म्हटलेलं नाहीये, कारण हे पंतप्रधानांच्याच कार्यालयातून झालेलं गोष्ट आहेत असंच म्हणावं लागेल. नाही, तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही काय वाटेल ते म्हणा, त्याला काही महत्व नाहीये. लक्षात घ्या, पहिला मुद्दा, सुब्रमण्यम स्वामींनी जेव्हा त्यांच्या बरखास्तीची मागणी केली तेव्हा एक तर माझ्यासमोर टीव्ही नाही, त्यामुळे मला कोण बोलतंय मला कळत नाही. मिलिंद मुरुगकर बोलतायत. मुरुगकर जरा शांत व्हा. मुरुगकर, भातखळकरांना उत्तर देऊ द्या. तुमचा मुद्दा पोचलेला आहे. भातखळकर, उत्तर द्या. असं आहे, सुब्रमण्यम स्वामींचं या विषयातलं जे मत आहे किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे, हे म्हणण्याची भारतीय जनता पार्टी सहमत नाही. हे भारतीय जनता पार्टीचं मत नाही. हे स्वतः अमित शहानी 24 तासामध्ये त्यांनी जेव्हा प्रथम प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली तेव्हा अमित शहानी हे स्पष्ट केलं होतं. स्वतः अरुण जेटलींनी हे एकदा सोडून दोनदा म्हटलं की या विषयाची चर्चा ही प्रेस बंद केली जात नाही. हा एक निर्णय आहे, तो निर्णय सरकारी पातळीवर योग्य वेळेला त्या संदर्भातला विचार विनिमय करून हा निर्णय घेतला जाईल. ज्या
रघुराम राजन यांच्या वॉल स्ट्रीट जर्नलच्या विधानावर अनेकांनी टीका केली. जे त्यांचे समर्थक होते त्यांनी सुद्धा टीका केली की जेव्हा त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचं वर्णन आंधळ्यांच्या राज्यातला एक डोळ्याचा राजा अशा पद्धतीचं केलं, तेव्हा सुद्धा अरुण जेटलींनी त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाची टीका केली नाही. अरुण जेटलींनी याच्यावर भाष्य करणं टाळलं. मला वाटतं सरकारची मॅच्युरिटी काय आहे हे यातून दिसतं. असं काही वर चित्र देशात निर्माण केलं जात आहे की यापूर्वी हे कधी आरबीआय गव्हर्नर आणि अर्थमंत्री किंवा सरकार यांच्यात मतभेद निर्माणच झाले नव्हते. डी सुब्बाराव यांना विचारा, चिदंबरम यांनी त्यांच्यावर कशी टीका केली होती. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सरकारने रघुराम राजन यांच्यावर कधीही टीका केलेली नाही. आणि मिलिंद मुरुडकर हे जे अत्यंत राजकीय दृष्टीने बोलतायत की हे जे एनपीए आम्ही हे करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे या देशातले बडे भांडवलदार हे नाराज झालेत, हा तर तद्दन काँग्रेसी स्वरूपाचा आरोप आहे. याला या देशातली जनता काय या देशातले उद्योगपती सुद्धा विश्वास ठेवणार नाहीत. याचं कारणच असं आहे की एनपीए करण्याची जी भूमिका घेतली, त्याचे नॉर्म्स बदलण्याची जी भूमिका घेतली, ती केवळ आरबीआय गव्हर्नरने घेऊन चालत नाही. त्याला अर्थमंत्र्याच्या संमतीशिवाय पावलं उचलली जात नाही. आणि ज्या बँकिंग संगमचा मी उल्लेख केला, बँकिंग क्षेत्र क्लीन करण्याचा जो उल्लेख केला, हे अर्थमंत्रालयापासून सुरुवात झालेली आहे. त्यामुळे असल्या अत्यंत हास्यास्पद आणि चुकीच्या आरोपावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मिलिंद मुरुडकर यातून राजकीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यावर महाराष्ट्राची आणि देशाची जनता विश्वास ठेवणार नाही. ठीक आहे, मुरुडकर उत्तर द्या थोडक्यात. मला इतर पाहुण्यांकडे पण जायचंय. हा नाही निखिल, आरबीआय आणि सरकार यांच्यामध्ये मतभेद असणं हे स्वाभाविक आहे. जगभर ते मतभेद असतात. इंटरेस्ट रेटवरून नेहमी मतभेद असतात. त्याचा तो काही म्हणजे फारसा महत्त्वाचा मुद्दा नाही. आणि हा मतभेद असणं योग्यही आहे, त्यात काही प्रश्न नाही. मुद्दा असा आहे की ते मतभेद जर जेन्युइन असते आणि तेवढेच असते तर सुब्रमण्यम स्वामींसारखा माणूस नेहमी मतभेदाचा मुद्दाच नाही. हे भातखळकर जेव्हा मतभेद म्हणतायत तेव्हा त्यांना मी विनंती करतो की सुब्रमण्यम स्वामींची सर्व विधानं ही त्यांनी सांगावीत. म्हणजे ते जेव्हा अमित शहाचं स्टेटमेंट सांगतात किंवा अरुण जेटलींचं म्हणतात की आमचं मत हे नाही. अहो, तुमचं मत हे नाही म्हणजे काय? राज्यसभेतला तुमचा एक खासदार सातत्याने हीन पातळीवरची त्यांनी काय म्हटलं, पूर्ण सुब्रमण्यम स्वामींना हे बघा, सुब्रमण्यम स्वामींना लोकशाही नाहीये का? नाही कमाल आहे. स्वातंत्र्य आहे ना. त्यांनी त्यांचं मत मांडलं ना, त्याला काय एवढं? हे जाणीवपूर्वक देत आहात तुम्ही. नाही इतकं ऐका निखिल, मला काँग्रेसचं राज्य नाही आम्ही स्वातंत्र्य द्यायला, त्यांना असं म्हटलं. अत्यंत हे सगळं सुब्रमण्यम स्वामी बोलत राहिले. भाजपच्या कोणीही माणसांनी या असभ्य वक्तव्यावर टीका केली नाही. आणि हे अत्यंत प्लॅन्ड गोष्ट होती. आणि त्यामुळे आणि तुम्ही हे म्हणताय, जेव्हा रघुराम राजन यांच्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की मला पुढे कंटिन्यू करायचं होतं, गिव्हन ए चान्स आय वुड लव्ह टू कंटिन्यू विथ दिस, हे त्यांनी क्लिअरली म्हटलेलं आहे. तुम्ही काय सांगता त्यांच्या प्रायोरिटी बद्दल? आज संबंध निखिल, मला शेवटचा मुद्दा मांडायचा आहे. तुम्ही बघा की आज ज्यांनी रघुराम राजन यांच्या निर्णयाबद्दल सरकारवर टीका केली ते कोण लोक आहेत? आज जगभरातले अर्थतज्ञ तर करतातच आहेत, परंतु जे लोक हे नॉन परफॉर्मिंग ऍसेट आहे, आपलं प्रचंड लाखो कोटी रुपयांचं कर्ज जे ना माफ करून घ्यायचं आहे, ते मात्र शांत बसलेले आहेत. आणि जे टीका करतायत त्यांची कर्ज अतिशय कमी आहेत, असे उद्योजक टीका करतायत. यातच काय ते येतं. ठीक आहे भातखळकर, मी येतो तुमच्याकडे. तुम्हालाच खूप प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, पण मला विश्वास उटगींना या चर्चेत आणायचं आहे. विश्वास उटगी हे बँकिंग विषयातले तज्ज्ञ आहेत. आत्ता जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला मिलिंद मुरुडकरांनी, हे जे सगळे कर्ज बुडवे उद्योगपती आहेत यांच्या विरुद्ध मोहीम चालू केली आणि हे खरं आहे. क्रोनी कॅपिटलिस्ट विरुद्ध या रघुराम राजननी अनेक वेळा जाहीरपणे विधानं केली होती आणि त्यांनी बँकांना कामाला लावलं. हजारो कोटी रुपये, लाखो कोटी रुपये जे बुडीत खाती जमा झाले होते किंवा बुडणार होते, अशांची रिकव्हरी करा म्हणून. त्यामुळे रघुराम राजन या बड्या उद्योगपतींना ज्यांनी कर्ज बुडवली आहेत, विजय मल्ल्यांपासून सगळे, त्यांना नको होते अशी टीका होते. यामध्ये किती तथ्य आहे? मुख्य प्रश्न असा आहे की गव्हर्नर म्हणून ते जे काय काम करत होते ते एक अपराईट गव्हर्नर होते, ह्याच्यात काही वादच नाही आहे. बुद्धिमत्तेबद्दल काय वाद नाही. परंतु ते एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण सर्वांनी की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणून ते वर्ल्ड बँकेचाच अजेंडा अंमलात नाही, तो वेगळा मुद्दा आहे. माझं म्हणणं आहे की या क्रोनी कॅपिटलिस्ट विरुद्ध त्यांनी मोहीम राबवली होती की नाही? नाही, असं नाही म्हणता येणार.
याचं कारण मी तर असं म्हणेन की बँकांविषयीचं आत्ताचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारचं धोरण आहे हे 2008 साली चिदंबरमने एक प्रचंड मोठा बेलआउट दिला क्रायसिसचं नाव घेऊन, तसं आता जे प्रचंड मोठे विलफुल लोन डिफॉल्टर्स आहेत ह्या सगळ्यांना एक मोठा बेलआउटच देण्यात येतोय. प्रत्यक्षात त्यांची रिकव्हरी न करता NPA इज बिंग रिड्यूस्ड बाय व्हरायटी ऑफ फॉर्मॅट्स. त्याच्यामध्ये पहिलं एक कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला, दुसरं DRTमध्ये कॉम्प्रोमाइज होतं, तिसरं ARCला NPA विकण्यात येतं, आणि चौथं आता भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणून बजेटमध्ये जे आलंय एक नवीन सरकार. तुमचं असं म्हणणं आहे रघुराम राजन यांची ही स्तुती अनाठाई आहे? नाही, त्यांचं कौशल्य हे की ते असं दाखवतात की फार मोठी मी कारवाई करतोय, पण वास्तविक हा एक प्रचंड मोठा बेलआउट या देशातल्या नवीन कॉर्पोरेट जे आहेत त्यांना आणि जुन्यांना सुद्धा ते निर्माण करून देतात. आणि हेच खरं आपलं सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. मात्र सुब्रमण्यम स्वामींची आत्ताची जी काही चाल आहे ही अतिशय बिलो द बेल्ट त्यांचा अटॅक आहे. हा मात्र कोणाला मान्य होणार तुम्ही नाही. बिलो द बेल्ट म्हणताय, मी त्याचं वर्णन या देशाने जे लोकशाही स्वातंत्र्य स्वामींना दिलंय ते लोकशाही स्वातंत्र्य मलाही आहे अत्यंत विकृत असं करतो. कारण जी टीका होती ती असभ्य नव्हती, ती विकृत होती आणि एका विकृत बुद्धीतून आलेली होती. आपण त्याच्यावर खूप बोललोय. मला हेमंत देसाई तुम्हाला विचारायचं आहे, विश्वास उर्गी म्हणतात ते तुम्हाला पटतंय का? रघुराम राजन यांना जे श्रेय दिलं जातं ते बरोबर नाही आहे असं ते म्हणतायत. ते असं म्हणतायत की त्या म्हणजे काही क्रोनी कॅपिटलिझम विरुद्ध कॅपिटलिस्ट विरुद्ध अशी काही मोहीम त्यांनी चालवली नव्हती असा भास निर्माण करण्यात आला. नाही, मला ते सगळं काही पटत नाही. मुद्दा असा आहे की 2008 साली ही जगभर मंदी होती आणि भारतामध्ये त्यावेळी उद्योगधंद्यांना काहीतरी सवलती देण्याची गरज होती. त्यामुळे वेगवेगळी पॅकेजेस देण्यात आली. बँकांना विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरसाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोनिंग देण्यासाठी सरकारने उद्युक्त केलं. त्याला इलाजसुद्धा नव्हता त्यावेळी. जगभर म्हणजे अमेरिकेपासून अनेक देशामध्ये या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे हे फार मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्यामुळे आणि त्याच्यानंतर ती कर्ज आपोआपच थकबाकी झाली त्याची. ती काही जाणीवपूर्वक झाली, काही परिस्थितीमुळे झाली. त्यामुळे सगळं जाणीवपूर्वक लोक पैसे डुबवत आहेत असं जर तुम्ही भूमिका घेतली तर या देशात व्यापार आणि उद्योग वाढणारच नाही. त्यामुळे यांच्याकडनं जे जाणीवपूर्वक बुडवत आहेत त्यांच्याकडनं वसुली करण्यासाठी नाही, पण हे वसुली करण्याचं श्रेय रघुराम राजनचं आहे की सरकारचं आहे? अतुल भातखळकर जे म्हणतायत हे अर्थ खात्याला श्रेय जायला पाहिजे, सरकारला श्रेय जायला पाहिजे. धोरण कोणाचं आहे? नाही, धोरण जे आहे ते अतुल भातखळकरांनी सांगितलं. नाही, ते नाही, ऐका माझे शब्द बदलू नका. भातखळकर एक मिनिट ऐका, माझा ऐका, हां, एक सेकंद ऐका तुम्ही. की ज्ञानसंगम असा त्यांनी एक परिषद घेतली होती, ते कबूल आहे, हो, 100% घेतली होती. परंतु हे संपूर्ण याच्या संबंधी संपूर्ण ज्याप्रमाणे धोरण आखणी आहे त्याची अंमलबजावणी आहे. मी अनेक गोष्टी सांगेन तुम्हाला की त्यांनी 2017पर्यंत बँकांची पुस्तकं जी आहेत म्हणजे थकबाकी जी आहेत त्यासंबंधी संपूर्ण प्रोव्हिजनिंग कराव्यात आणि ती क्लीनअप व्हावी अशा प्रकारची ठोस भूमिका रघुराम राजन यांनी गेली. त्याचं श्रेय त्यांनाच दिलं पाहिजे. त्यांनी पेमेंट्स बँका घेतल्या, सुरू केल्या, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बँका सुरू केल्या, नवीन लायसन्सेस देण्यासाठी त्यांनी कारवाई सुरू केली. या गोष्टी पूर्वी झालेल्या नव्हत्या. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की स्वामींनी जो आरोप केला आहे की त्यांच्याकडे अमेरिकेचं ग्रीन कार्ड आहे. आता तुम्ही जे जगभरच्या बँकांमध्ये बघितलं तर आता कॅनडाच्या एक कॅनडियन व्यक्ती ही ब्रिटनमध्ये बँकिंग सेक्टरमध्ये मुख्य होती, इस्रायलमध्ये दुसऱ्या देशामध्ये मुख्य आहे. त्यामुळे तो प्रश्नच नाही. आणि त्यामध्ये स्वामी जे असं म्हणत होते सातत्याने की ते आमचे नोकर आहेत, ही इज ॲन एम्प्लॉई, आमचे एम्प्लॉई आहेत असं ते. आता हेच जर स्वामींबद्दल जर बोललो आपण की स्वामी तुम्ही सुद्धा खासदार असला तरी तुम्ही लोकांचे नोकर आहात तुम्ही, अशा प्रकारची भाषा आपण सातत्याने करत नाही. ही भाषा केल्यानंतर माझ्या मते रघुराम राजन यांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्यामुळे त्यांची लोकप्रियता एवढी वाढली की त्यांना रॉकस्टार म्हणण्यात आलं. आणि रॉकस्टार भारतात कोण आहे? दुसरं कोणीच असू शकत नाहीत. रघुराम राजन कसे असू शकतील? एकच रॉकस्टार सगळ्या जगामध्ये आता आहे, मोदी. त्यामुळे त्यांची लोकप्रियता सुद्धा त्यांच्या अंगाशी आली. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपण भातखळकरांकडे जाऊया. आणि दुसरी गोष्ट तुम्ही आता मोदी विरुद्ध रघुराम राजन असं चित्र उभं आणि करताय. भातखळकर जे म्हणतायत की आता मगाशी मुरुपकरांना ते म्हणाले की तुम्हाला नाही ऐका भातखळकर, तुम्ही त्यांना म्हणाल की तुम्हाला तुमच्या बोलण्याला काही महत्त्व नाही. या प्रकारची अशी तुमच्याकडनं भाषा शोभणार नाही असं मला वाटतं. तुम्ही अशा प्रकारे बोलत नाही, तुम्ही संयमाने बोलता. तेव्हा तुमच्यावरची जी टीका आहे आत्ता होणारच टीका, कारण केवळ आम्ही टीका करत नाही, जगभरामधनं भारतातल्या अर्थतज्ञ कॉर्पोरेट सेक्टरमध्ये लोक देसाई त्यांना उत्तर देऊ द्या. भातखळकर उत्तर द्या तुम्ही. नाही, पहिली गोष्ट असं आहे की आम्ही काही टीकेला घाबरत नाही, तो मुद्दा नाही आहे. मी मुरुपकरांविषयी अशा करता बोललो कारण त्यांनी
नकळत म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. कळलं की नाही, की रघुराम राजन यांनी NPAच्या विरोधात मोहीम उघडली आणि म्हणून त्यांची टर्म आम्ही एक्सटेंड केली नाही, हा अत्यंत घृणास्पद आरोप आहे. हे लक्षात घ्या. या सरकारवर विरोधी पक्ष सुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप करत नाही आहेत. आणि आपण अर्थ विषयातले एक पत्रकार आहात. सगळ्या जगाला, भारताला हे माहिती आहे की अत्यंत भ्रष्टाचार मुक्त असं प्रशासन गेले 2 वर्ष या देशामध्ये चालू आहे. हे सगळे उद्योगपती खासगीत सांगतायत. म्हणजे बँकिंग क्षेत्राविषयी बोलायचं तर बँकिंगचे मधले लोक सांगतात की दिल्लीवरनं येणारे फोन कॉल्स हे गेल्या 2 वर्षात 100% बंद झालेले आहेत. आणि मला सांगा की RBIने जर का एवढी मोहीम उघडली, जर का गव्हर्नमेंट आणि RBI हे सेम पेजवर नसते या सर्व विषयात, तर हे शक्य होतं का? NPA वाढले कसे एका रात्रीत? याचं कारण असं आहे की NPAचे नॉर्म्स बदलले याचा अर्थ ते अधिक स्ट्रिक्ट केलेले आहेत. मग का नाही थांबवलं सुब्रमण्यम आणि त्यामुळे मी स्वामींना? विश्वास उडगींसारखी भूमिका घेतली नाही लेफ्टिस्ट. मग सुब्रमण्यम स्वामींना ऐकून घ्या, 2 थांबवायचं मिनिटं होतं. जरा मला पूर्ण करू द्या. पूर्ण करू द्या आणि- त्यांना, पूर्ण करू द्या. मुरुक्कर पूर्ण करू द्या. अहो जरा ऐक. हा दुसरा मुद्दा, सुब्रमण्यम स्वामी काय बोलले आणि ते बोलायला पाहिजे होते का, हा पूर्णतः वेगळा विषय आहे. व्यक्तिशः सुब्रमण्यम स्वामींच्या मताशी मी अजिबात सहमत नाही. आणि अरुण जेटलींनी सांगितलं की हे सरकारचं मत नाही, अमित शहानी सांगितलं की हे पक्षाचं मत नाही. आता सुब्रमण्यम स्वामी गप्प का बसत नाहीत? आता आज ते बोलले मी केजरीवालांचं काहीतरी बाहेर काढणार आहे. आता सुब्रमण्यम स्वामी हे मुक्त विद्यापीठ आहे भारतीय राजकारणातलं, ते काय आता त्यांची स्टाईल आहे. आता तेच हे अटलजींच्या विरोधात बोलायचीच ना. त्याच्यामुळे सुब्रमण्यम स्वामींच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं हे ज्याने त्याने ठरवायचं. मी तुम्हाला एवढं खात्रीपूर्वक सांगू शकतो, या पक्षाचा एक आमदार आणि पदाधिकारी म्हणून, सुब्रमण्यम स्वामींच्या मतांमुळे सरकारने किंवा रघुराम राजन यांनी मिळून जो काही निर्णय घेतलाय तो काय या सुब्रमण्यम आमचं स्वामी मत हे यांच्या मोदींच्या म्हणण्याशी मतामुळे झालं, या स्वामींच्या निर्णयाचा मतामुळे काही नाही. संबंध नाही, हे ठीक लक्षात आहे, घ्या. ठीक आहे. मला मुणगेकर तुमच्याकडे यायचं आहे. कारण मोदींचं काय मत आहे? मोदी एक मिनिट येतो भातकळकर, पण मला तुमच्याकडे अशासाठी यायचं आहे की एकट्या स्वामीवर आपण बोलत राहिलो ना तर किती आपल्याला उकरडे उपसावे लागतील काही सांगता येत नाही. त्यामुळे स्वामी हा विषय जरा बाजूला ठेवूया. मुद्दा पोचलेला आहे, भातकळकरांनी उत्तर दिलंय. मला याकडे यायचं आहे. रघुराम राजन यांना जे श्रेय दिलं जातं, चलनवाढ रोखण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. एक तर हे अशा प्रकारे श्रेय फक्त रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला देणं योग्य आहे का? आज भाजपचे लोक असं विचारत आहेत, हे केंद्र सरकारचं धोरण आहे. दुसऱ्या बाजूला अतुल भातखळकर जे म्हणाले की इंटरेस्ट रेट कमी करा, असं सरकारचे लोक त्यांना कायम सांगत होते आणि हा मतभेदाचा विषय होता. त्यामुळे ज्या लोकांचं असं म्हणणं होतं व्याजदर कमी करायला हवेत, रघुराम राजन यांनी केले नाहीत, रघुराम राजन गेल्यामुळे त्यांना आनंद झालेला आहे, यावर तुम्ही काय म्हणाल? और बरोबर तुम्ही विचारलेलं आहे. फक्त एक गोष्ट सांगू इच्छितो की भातखळकरांना जो मुद्दा उपस्थित केला, श्रेय मोदींना, जेटलींना की रघुराम राजांना, या अशा प्रकारच्या श्रेयामध्ये रघुराम राजांना काढता इंटरेस्ट नाही. रघुराम राजेंनी ह्याचं श्रेय कधीही घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. रघुराम राजन ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1935च्या बंधनामध्ये त्यांना गव्हर्नरला त्याने वागलं पाहिजे. पहिली गोष्ट की त्या पदाची अप्रतिष्ठा त्यांनी केली ह्याच्याविषयी माझ्या मनात वाद नाही, शंका नाही. दुसरा मुद्दा असा आहे, इन्फ्लेशन रोखण्याचं काम हे निश्चितपणे सरकारपेक्षा रघुराम राजांनी सातत्याने सरकारचा दबाव असतानासुद्धा रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे रिपो रेट, ज्या दराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कमर्शियल बँकांना कर्ज जातं, तो रिपो रेट त्यांनी कमी करण्यास नकार दिला. हे त्यांच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे होते आणि असे महत्त्वाचे मुद्दे सातत्याने गव्हर्नर आणि फायनान्स मिनिस्टर असू शकतात. काँग्रेसच्या काळात सुद्धा हो, अगदी डेफिनेटली अनेक वेळा काँग्रेसचे अर्थमंत्री आणि गव्हर्नर यांच्यामध्ये मतभेद झाले. अगदी डेफिनेटली. आता काँग्रेसचं सरकार समजा असतं आणि रघुराम राजन यांनी सांगितलं प्रेशर आणलं असतं, आता चिदंबरम देखील म्हणाले होते. महत्त्वाचा मुद्दा मला भातखळकरांना हा विचारायचा आहे की UK सिन्हा हे आता सेबीचे चेअरमन आहेत. हे 2011मध्ये सेबीचे चेअरमन झाले. 8 महिन्यापूर्वी सेबीचा दुसरा डायरेक्टर नेमण्यासाठी मोदी सरकारने कमिटी अपॉइंट केली. 50 लोकांचं शॉर्ट लिस्टिंग केलं, त्याच्यापैकी एकाही सिलेक्ट केलेलं नाही आणि आता त्यांना 1 वर्षाची टर्म वाढवून दिली. आता त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे सरकारने की UK सिन्हा हे आत्ताच्या व्होलेटाईल परिस्थितीमध्ये आणि अस्थिर वातावरणामध्ये त्यांना आपण 1 वर्षाची टर्म आपण त्यांना वाढवून देऊया. हे जर खरं असेल आणि याबद्दल जर BJP सरकार मोदी सरकार जर प्रामाणिक असेल तर ज्या अरुण जेटलीने वारेमाप स्तुती त्यांची केली, चांगला कर्तृत्ववान माणूस म्हणून केली रघुराम राजेंची, त्या रघुराम राजेंना एक्सटेन्शन देण्यासाठी त्यांनी कुचराई का केली? त्यांना ते एक्सटेन्शन नव्हतं द्यायचं. याचं कारण असं, रघुराम राजन आणि PK सिन्हा पहिल्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला कॅबिनेट सेक्रेटरीचा दर्जा नव्हता
आता त्यांनी कॅबिनेट सेक्रेटरीच्या चेअरमनशिप खाली कमिटी अपॉइंट केली पी.के. सिन्हाच्या, त्यांची अपॉइंटमेंट रघुराजननंतर झाली. म्हणजे रघुराम राजेंना ज्युनियर असलेला माणूस विल बी सिलेक्टिंग नेक्स्ट गव्हर्नर, हा पण त्यांचा अपमान होता. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर बी.जे.पी. सरकारने जर UK सिन्हाला ते जम देऊ शकतात, रघुराम राजे वॉज लिस्ट इंटरेस्टेड या अर्थाने, म्हणजे ह्युमिलेशन करून, पण त्यांना जर 2 वर्ष संधी त्यांचा अपमान केला असं तुमचं म्हणणं आहे. डेफिनेटली. मला भातखळकर तुमच्याकडे उत्तर घ्यायचं आहे, पण मुंडगेकर मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. हे आजच्या सगळ्या इंग्रजी पेपरनं आलेलं आहे की केवळ सुब्रमण्यम स्वामीची टीका हे एक कारण नाहीये, सरकारने त्यांचा पद्धतशीरपणे अपमान केला. Definitely. उदाहरणार्थ ते परदेश दौऱ्यावर त्यांना जायला सांगितलं एका शिष्टमंडळातून. त्या शिष्टमंडळाचे प्रमुख हे सेक्रेटरी दर्जाचे अधिकारी होते. रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर सेक्रेटरी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळामध्ये कसा जाणार असा प्रश्न उपस्थित झाला. बरोबर तो प्रश्न हा होता. अपमान आहे की नाही? 100% अपमान आहे हा. तो अपमान तो तर अपमान आहेच मुळामध्ये. कसं होतं, अगोदर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर ही ॲडिशनल सेक्रेटरीची पोस्ट होती. ही वॉज ज्युनियर टू फायनान्स सेक्रेटरी. नंतर ती फायनान्स सेक्रेटरी केली, नंतर ती कॅबिनेट सेक्रेटरी केली. तरीसुद्धा ते फायनान्स सेक्रेटरीच्या ऑफिशियल पोझिशनमध्ये न जाता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर ही एक, ज्याला आपण मॅग्निफाईड अशी प्रकारची पोस्ट म्हणतो, एक प्रतिष्ठितपणे म्हणतो आपण, तशा प्रकारची म्हणजे पोस्ट आहे. शिष्टमंडळ जायचं तर ह्यांच्या नेतृत्वाखाली ह्यांच्याजवळ जायला झालं पाहिजे, बिकॉज ही रिप्रेझेंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर रिप्रेझेंट्स वर्ल्ड बँकमध्ये, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमध्ये. त्याच्याविषयी मतभेद होऊ शकतात, पण हे मतभेद त्यांनी इतके ताणले की रघुराम राजनची मोदी सरकारने अवहेलना केली. ह्याच्यामध्ये मी काँग्रेस बिलासाचा मुद्दा आणत नाही, हे सगळ्यांचंच असं मत. आज ते मागाशी ते बरखा दत्त सांगत होते, आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये 12 बड्या इंडस्ट्रियलिस्टनी दीपक पारेखांच्या सहित लोकांनी सांगितलेलं आहे की ही गोष्ट देशाला फार महाग पडेल. रघुराम राजन गेल्यामुळे हा देश काय रसातळाचा बांधण्याचं कारण नाही. नवीन पण गव्हर्नर येतील, पण परंतु सरकार ज्या पद्धतीने वागलं ते चुकीचं आहे असं चुकीचं तुमचं आहे, म्हणणं. असं माझं म्हणणं आहे. भातखळकर कृपया उत्तर द्या. सरकारने त्यांचा पद्धतशीरपणे अपमान केला, स्वामी ठेवा बाजूला. नाही, सरकारने काही पद्धतशीर अपमान वगैरे केलेलं नाहीये. मी पुन्हा एकदा बरखा दत्तच्या इंटरव्ह्यूचंच उदाहरण देतो की बरखा दत्तने त्यांच्या इंटरव्ह्यू त्यांना हे सगळे प्रश्न स्पेसिफिक जरा ऐकून घ्या ना. हे रघुराम राजन बोलले आहेत, बरखा दत्तने नाही सांगितलं. तुम्ही युट्यूबवर जर का गेलात ना तर तुम्हाला बरखा दत्तने रघुराम राजन यांचा घेतलेला इंटरव्ह्यू पाहायला मिळेल. बोला भातखळकर, मी त्याच्यामध्ये ऐकलाय रघुराम तो राजन interview, यांनी बोला माझे तुम्ही आणि अरुण त्याबद्दल. जेटलींचे माझे आणि अरुण जेटलींचे संबंध किती कॉर्डियल आहेत, आम्ही एकमेकांचा कसा पोझिशनचा रिस्पेक्ट ठेवतो, हे सगळं विस्तृत त्यांनी वर्णन केलंय. आणि माझे आणि सरकारचे मतभेद आहेत किंवा मी काही चुकीच्या कॉमेंट करतो असं चित्र मीडियामुळे कसं उभं राहतं हे डॉक्टर रघुराम राजन यांनी दिलं. आणि त्यात त्यांनी 2 उदाहरणं त्यांना विचारली बरखा दत्त यांनी. तर मेक इन इंडियाच्या वेळेला मी मेक फॉर इंडिया असं बोललो, मी असं बोललोच नव्हतो, पण मीडियाने वेगळंच छापलं, हे रघुराम राजन म्हणतायत, मी नाही. आणि दुसरं त्यांनी उदाहरण दिलं की जेव्हा GDPचा आकडा वाढला तेव्हा RBI गव्हर्नरने सुद्धा हे आकडे चुकीचे आहेत अशा पद्धतीचं वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालं. ते सुद्धा मी बोललो नव्हतो. मी काय बोललो होतो हे रघुराम राजांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये बरखा दत्त यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की रघुराम राजन यांची मनस्थिती किंवा यांच्याशी सरकार कसं वागलं हे मुणगेकरांचं म्हणण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा रघुराम राजन यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवणं मला वाटतं अधिक संयुक्तिक आहे. कारण 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या. आणि सगळ्यांचंच म्हणणं आहे की ते अत्यंत चांगले आहेत. एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा जो इंटरेस्ट रेटवरनं मतभेद झाले हे काही खरं नव्हे. मुळात मुद्दा असा आहे की रिझर्व्ह बँकेचं कोर टार्गेट इन्फ्लेशन कंट्रोल करणं हे असलं पाहिजे. ही भूमिका रघुराम राजन यांनी मांडली. ती भूमिका करत असताना हा निर्णय इन्स्टिट्यूशनलाइज झाला पाहिजे म्हणून मॉनिटरी पॉलिसी कमिटी ही निर्माण केली गेली आणि त्याच्याकरता पार्लमेंटमध्ये कायदा पास केला. आता पार्लमेंटमधला कायदा हा सरकार पास करतं, म्हणजे तो भाजप सरकारने पास केला की महागाई नियंत्रणामध्ये ठेवणं हे RBIचं बेसिक कोर काम आहे. हा कायदा भाजपच्या सरकारने पास केला, त्यातून MPC झाली आणि त्या MPC यापुढचे निर्णय घेणार आहे. मला वाटतं की महागाई नियंत्रणात RBIने ठेवली पाहिजे हे इन्स्टिट्यूशनलाइज करण्याचं काम रघुराम राजन यांनी केलं, पण ते सरकारच्या मदतीने केलंय कारण सरकारने तसा कायदाच पास केलेला आहे. त्यामुळे त्यांचा अपमान झाला हे म्हणणं अत्यंत हास्यास्पद आहे. आणि ते महागाईवर नियंत्रण ठेवत होते म्हणून सरकारला राग आला हे म्हणणं तर त्याच्यापेक्षा सुद्धा हास्यास्पद आहे. 100% सोडून भातखळकर तुम्ही एकटे जे काय बोलतात ते जर सोडलं तर बाकी सगळे हास्यास्पद आहे. म्हणजे आय एम व्हेरी सॉरी. मुणगेकर माझं काय म्हणणं आहे
तुम्ही रघुराम राजन काय म्हणतात ते उत्तर द्या ना. नाही, मी तुम्हाला कळलं इतके का? नाते विचारलं होतं रघुराम मगाशी. राजनच्या त्याचं मनात उत्तर काय तुम्ही आहे? दिलं. हे तुम्हाला कसं काय कळतंय बाबा? हे आम्हाला नाही कळत. भातखळकर हे आम्हाला नाही कळत. एक मिनिट कळलं का? तुम्हाला मी आता- मगाशी अहो, आता मला सांगा ना मग, महागाईवर नियंत्रण ठेवण्याकरता कायदा कोणी केला आरबीआयच्या संदर्भातला? कळकर, मी सांगू का? एक मिनिट ऐका. हे सांगा ना तुम्ही. अगोदर युपीएच्या काळामध्ये उर्जित पटेल समिती नेमण्यात आलेली होती आणि तेव्हापासून त्यांनी इन्फ्लेशनचं टार्गेटिंगच्या बाबत पावलं टाकायला सुरुवात केलेली होती. तेव्हा हे पूर्वी काहीच घडलेलं नाही आहे असं तुम्ही सांगायचा प्रयत्न करू नका. 2 ते 6% नाही, नाही, अशा दोन मिनिटं, प्रकारे- दोन मिनिटं. नाही, ऐका माझं ऐका हेमंत देसाई- ती जी हेमंत कमिटी देसाई- होती, तुम्ही मॉनिटरी कमिटी ऐकतो. म्हणताय, त्या कमिटीबाबत मी सांगतो. त्या कमिटीमध्ये रिझर्व्ह बँकचे लोक किती पाहिजेत, सरकारचे लोक किती पाहिजेत, हा मतभेदाचा मुद्दा होता आणि त्याबाबत 100% मतभेद होते त्यांचे सरकारशी. दुसरी गोष्ट म्हणजे आता किंमत नियंत्रण हे किती महत्त्वाची गोष्ट आहे का, की गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की दुष्काळ होता आणि पाणी संकट होतं. अशा वेळी शेतीमालाचे भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले होते आणि महागाई वाढली होती. महागाई आता 5.5% गेलेली होती. 2 ते 6%च्या जवळ होलसेल इंडेक्स जात होता 10% आणि रिटेलचा जो इंडेक्स आहे तो फार मोठ्या प्रमाणात वाढत चालला होता. त्यामुळे त्यांनी त्याबद्दल काळजी व्यक्त केली. आणि दुसरं म्हणजे लोकांना, म्हणजे मध्यमवर्गीय असतील, कनिष्ठ मध्यमवर्गीय असतील, त्यांना जो बँकेच्या ठेवीचा जो दर मिळतो त्या दरामध्ये त्यांचं भागत नाही, कारण इन्फ्लेशन वाढलं तर भागणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या बाजूने रघुराम राजन हे उभे होते. सरकार उभं नव्हतं. सरकारने त्यांना अतिशय हार्दिक आनंदाने आणि चांगलं जीवन तुम्ही जगा म्हणून अतिशय भावोत्कट असा निरोप दिला. ही कॉन्ट्रडिक्शन लोकांच्या लक्षात येईल. तुम्ही कितीही सांगितलं, त्यांनी टॉलरन्सच्या डिबेटमध्ये सुद्धा भाग घेतला, ते सुद्धा सरकारला आवडलेलं नाही आहे. त्यामुळे हे सगळं छानपणे झालं, सुरळीतपणे झालं. हा देखावा आहे. या तुमच्या सगळ्या बोलण्यावरती अजिबात कोणाचा विश्वास बसणार नाही, हे लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणताय की सगळं जे काय बॅड डेट्स वाढले ते आत्ता वाढलेले नाही आहेत आणि उद्योगपतींना काही सवलती देण्यात आल्या नाहीत. तर जो डेटा बघितला तुम्ही, तर जसं UPAच्या काळात वाढलं होतं तसं आता 90,000 कोटींनी किंवा 1,00,000 कोटींनी या बॅड डेट्स वाढलेल्या आहेत आणि बुडीत कर्ज वाढलेली आहेत, हे लक्षात घ्या. तेव्हा आता क्रोनी कॅपिटलिझम पूर्वीच होता, आता नाही आहे. सगळं स्वच्छ कारभार आहे. हे स्वच्छ कारभार तुम्ही म्हणताय, इतर स्टेट्समध्ये काय चाललेले आहेत त्या डिबेटमध्ये मी जात नाही. त्यामुळे तुमच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास बसणार नाही लोकांचा. ठीक आहे, मला एक ब्रेक घ्यायचा आहे, पण भातखळकर थोडक्यात उत्तर द्या, मग ब्रेक घेतो. नाही, हेमंत देसाई, हेमंत देसाई, मुद्दा हा आहे, त्यांनी हा मुद्दा मांडला की महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न रघुराम राजन यांनी केला, याचा सरकारला राग आला. मला एक सांगा, मॉनिटरी पॉलिसी कमिटी कोणाच्या काळात फॉर्म झाली? हा कायदा कोणी पास केला? उर्जित पटेल कमिटी, त्याच्या आधी श्रीकृष्ण कमिटीने हे सगळे रिपोर्ट दिले होते. पण ते अंमलात आणणं हे सरकारच्या मदतीशिवाय शक्य होतं का? मॉनिटरी पॉलिसी कमिटी, मतभेद होते ना, पण मतभेदाचं शेवटी निराकरण काय झालं? अहो, पण त्यांनी तुमचं म्हणणं होतं ना, रेटच्या बाबत महत्त्वाचा मुद्दा होता तुमचा. रघुराम राजन यांनी रेट्स कमी सुद्धा केले होते गेल्या 1-2 वर्षामध्ये. तेव्हा दर कमी केला नाही असं नाही. जेव्हा त्यांना आवश्यक वाटलं तेव्हा त्यापेक्षा आणखीन कपात करण्याला त्यांनी नकार दिला आणि महागाई हा त्यांचा काळजीचा विषय होता, जो सरकारचा त्या प्रमाणात नव्हता. ठीक आहे, मी भातखळकरांकडे परत जाणार आहे, पण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर परत येऊया. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा. रघुराम राजन प्रकरणामुळे मोदी सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे का? बघा आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 72% लोक म्हणतात होय, सरकारच्या प्रतिमेला तडा गेला. प्रश्न असा आहे, आता रघुराम राजन जाणार असतील तर पुढे काय? मिलिंद मुरुगकर, तुमच्यापासून सुरुवात करतोय. एक तर असं म्हटलं जात आहे की भारतातल्या परकीय गुंतवणुकीवर याचा परिणाम होईल, हे तुम्हाला पटतंय का? आणि पुढे काय? कारण रघुराम राजन हे काय एकमेव गृहस्थ नाही, दुसरी सक्षम व्यक्ती रिझर्व्ह बँकेला गव्हर्नर म्हणून लाभू शकते. आणि भारत हा मोठा देश आहे, एका व्यक्तीवर त्याचा कारभार अवलंबून ठेवणं योग्य नाही असंही म्हटलं जात आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, बरोबर आहे की आपल्याला म्हणजे एका व्यक्तीवर एक देश अवलंबून असतो असं नाही, असं म्हटलंच पाहिजे आपण. फक्त प्रश्न असा आहे की जर शेवटी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट एक जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था अत्यंत दोलायमान अशा अवस्थेत आहे, अशा वेळेला
जे इन्व्हेस्टर्स असतात त्या इन्व्हेस्टर्सचे जे फोरम्स आहेत मुख्य, त्यांची फक्त तुम्ही जर मतं पाहिलीत तर आपल्याला काळजी वाटू शकते. कारण त्यांनी असं म्हटलं की आज कारण त्यांना ही काळजी असते की सेंट्रल बँकेची धोरणं काय आहेत हे फॉरेन इन्व्हेस्टर्सची एक मोठी काळजी असते. आणि सर्वसाधारणपणे मी आता इथल्या दर्शकांना विनंती करतो की इंटरनेटवर जाऊन आपण पाहावं की आंतरराष्ट्रीय पातळीवर इन्व्हेस्टर्सचे जे फोरम्स आहेत त्या सगळ्यांचं मत आपल्याला दिसतं की आज जगामध्ये बँकिंग सेक्टर मधला सर्वात चांगला बँकर म्हणजे रघुराम राजन, आणि ही एक मोठी आशा त्यांची होती. आता हे परसेप्शन्स आहेत, जसं काही पत्रकारांनी म्हटलं की हे परसेप्शन्स ही रियालिटी होते. आता तसं होऊ नये आणि आपली अशी आशा आहे की इन्व्हेस्टमेंटवर याचा परिणाम होऊ नये, झाला तरी तो थोड्या काळ असावा आणि त्यानंतर होणार नाही अशी आपण आशा करूया. मला फक्त इथे एक मुद्दा मांडायचा आहे की आजवरच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण होते, ते लोकांपर्यंत कधी पोहोचलेत का, तर त्याचं उत्तर येत नाही. म्हणजे कोण होते माहिती असतं, परंतु ज्या पद्धतीने रघुराम राजन पोहोचले लोकांपर्यंत याचं कारण ते एक चांगले प्राध्यापक आहेत आणि त्यांनी ते जी धोरणं घेतात त्या धोरणांचा अर्थ काय, ते जेव्हा असं म्हणतात की मी इंटरेस्ट रेट कमी करत नाही, कारण जर सार्वत्रिक भाववाढ झाली तर मध्यमवर्गीयांची जी सेव्हिंग्स आहेत आणि सर्वसामान्य गरीब लोकांना याचा किती फटका बसेल, किंवा नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स की संबंध या बँकेमधली लाखो कोटी जी कर्ज आहेत ती बुडीत खाती बुडवल्यामुळे संबंध बँकिंग सेक्टर कसं गोत्यात आलंय, त्यामुळे मी इंटरेस्ट रेट जरी कमी केले तरी ते शेवटपर्यंत जाणार नाहीत हे त्यांनी बरखादतच्याच मुलाखतीत सांगितलं. त्यामुळे त्यांनी इकॉनॉमिक एज्युकेशन करायला सुरुवात केली आणि हे इकॉनॉमिक एज्युकेशन करणं हे कोणत्याही सरकारला परवडलं नसतं, कारण त्याच्यामध्ये हितसंबंध व्यवस्थेतले हे लोकांसमोर येत होते आणि हे परवडणार नव्हतं. आणि हे प्रामुख्याने कारण रघुराम राजन यांच्या जाण्यामागे आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. भातखळकर, तुम्ही उत्तर द्यायला, पण मला एक जोडून प्रश्न विचारायचा आहे. जे आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टर्सवर परिणाम होईल असं म्हटलं जात आहे गेल्या 2 दिवसापासून, त्याला उत्तर द्यायलाच आज सरकारने FDI विषयी अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे का? नाही, याच्या मला असं वाटत नाही की त्याला उत्तर देण्याकरता किंवा रघुराम राजन यांच्या राजीनाम्याच्या नेक्स्ट डे दिवशी शेअर मार्केट खाली येण्याकरता मला असं वाटतं की आपण या सगळ्या प्रक्रियेला काही कारणास्तव फार अवास्तव महत्त्व देतोय आणि त्याच्यामुळे त्यांच्याकरता हे निर्णय घेतल्यावर असं कारण असे निर्णय काही एका रात्रीत घेतले जात नाहीत. या निर्णयाची काही पार्श्वभूमी असते, त्याच्यावर काही डिलिब्रेशन सरकारमध्ये केलं जातं, त्याच्या काही नोट्स बनल्या जातात आणि त्याच्यामुळे याच्याकरता हा निर्णय घेतला हे म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, मिलिंद मुरुगकर किंवा बाकीची काही मंडळी हे जे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यांनी आता इकॉनॉमिक एज्युकेशन चालू केलं, आता असे डी सुब्बाराव असल्यापासूनच RBI गव्हर्नर हे चर्चेमध्ये होते. शेवटी जसं आपली अर्थसाक्षरता वाढत जाते, प्रसार माध्यमांचा रीच वाढतोय आणि या विषयाचं महत्त्व वाढत जातं आहे, त्या पद्धतीने RBI गव्हर्नर असतील किंवा या क्षेत्रातली लोक असतील यांचं महत्त्व वाढत जात आहे. रघुराम राजन हे एक लोकप्रिय होते, याच्याविषयी काही शंका नाही, पण त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी काही केलं, मला असं वाटतं की हे म्हणजे आता मी हास्यास्पद म्हटलं तरी त्यांना राग येईल आणि त्याच्यामुळे नाही म्हणून म्हटलं ना की त्याचाही तुम्हाला राग येईल, कारण लोकशाही आहे ना, लोकशाहीत फक्त तुम्हाला बोलायची परवानगी आहे, आम्हाला काही बोलायची परवानगी नाही आहे. असं का वैचारिक दहशतवाद देशामध्ये आहे आणि नाही अहो आम्ही भोगतोय ना इतके वर्ष वैचारिक दहशतवाद. असं काय करताय? आम्ही बुर्झवा, आम्ही स्टॅलिन, आम्ही हिटलर, आम्ही काय काय आहोत आणि हे सगळं नैतिकतेचे शब्द आहेत, कळलं की नाही? आम्हाला काही म्हटलेलं चालतं, आम्हाला स्टॅलिनच्या वेशात दाखवलं तरी चालतं, आम्ही सेवा कार्य करतो तरी सुद्धा आम्ही स्टॅलिन आणि आम्ही हिटलर आणि तरी हे लोकशाहीवादी आणि बडी आणणारे, ते सोडा, तो मुद्दा नाही आहे. त्यामुळे पहिली गोष्ट याच्यामुळे FDI वर काय परिणाम होईल का, तर याच्यावर FDI वर काही परिणाम होणार नाही. FDI असं आहे, रघुराम राजन UPAच्या काळात सुद्धा वर्षभर होतेच ना गव्हर्नर, मग तेव्हा FDI का नाही वाढला? हा FDI वाढायचं प्रमुख कारण या देशामध्ये एक पारदर्शी, प्रामाणिक आणि वेगवान, गतिवान निर्णय घेणारं सरकार आहे आणि त्याच्यामुळे अर्थशास्त्रातलं ज्याला कळतं आणि जे प्रामाणिकपणे बोलतील, RBI गव्हर्नर एकटा काय करू शकेल? सरकारची धोरणं जर का कुचकामी असतील तर RBI गव्हर्नर काही करू शकणार नाही. त्यामुळे NPAचा मुद्दा असेल, महागाई नियंत्रणाचा मुद्दा असेल, मी म्हटल्यामुळे इथं सरकारने कायदा करून RBI ला सांगितलंय की महागाई नियंत्रणात ठेवणं हे तुमचं प्राथमिक काम आहे. RBIचं फॉरमोस्ट अँड फर्स्ट वर्क कुठलंय तर ते महागाई नियंत्रणात ठेवणं आहे. हे आमच्या सरकारने कायदा केलाय त्याच्याकरता आणि त्यामुळे या उद्दिष्टाकरता सरकार काम करतंय.
रघुराम राजन यांनी सेकंड टर्म त्यांनी आणि सरकारने चर्चा करून का नाकारली हे जेव्हा केव्हा रघुराम राजन समजा काही बोलले तर आपल्याला कळू शकेल, किंवा नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली काही बोलले तर कळू शकेल. मला वाटतं या क्षणाला या तिघांच्या विजडमवर विश्वास आपण ठेवलेला बरा. आणि रघुराम राजनांच्या ठिकाणी जो कोणी गव्हर्नर येईल तो सुद्धा उत्तम काम करेल, कारण RBI गव्हर्नरची एक चांगली परंपरा या देशाला लाभलेली आहे. मुणगेकर. नाही, एकच मला म्हणायचं होतं की आज ते भातखळकडे जे बोलतायत ना ते सगळं लक्षात घेता आज चर्चा तुम्ही फार चुकीची ठेवलीत. भातखळकर आणि रघुराम राजन अशीच चर्चा तुम्ही खरं ठेवायला पाहिजे होती, कारण बाकीचे सगळं हास्यास्पद बोलतायत. तुम्हाला मी साधं असं भातखळकर असं तुम्ही मगाशी अर्थशास्त्राचा विषय तुम्ही मांडलात त्यात जाऊया नको आपण, कारण तुमच्याशी मला अर्थशास्त्राची चर्चा मला करायची नाही, त्याची वेगळी कारणं आहेत. पण मला तुम्ही सांगा महागाई सातत्याने नाही, कमी काय? केलं पाहिजे. प्लीज हा, ठीक आहे लिसन, ना. प्लीज हा लिसन तुमचा- भातखळकर, प्लीज लिसन, आय रिक्वेस्ट यू. महागाई सातत्याने अगदी, कमी, अगदी. एक तुमचंच मिनिट ऐकतोय. मेहरबानी करा जरा. महागाई सातत्याने कमी केली पाहिजे ऐकतो. अशी सरकारची भूमिका, ती भूमिका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. महागाई सातत्याने कमी करणं आणि त्याचबरोबर सातत्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दरही कमी करणं, इंटरेस्ट रेट कमी करणं, हे कुठल्या अर्थशास्त्रामध्ये बसतं? विच इकॉनॉमिक्स यू आर टॉकिंग अबाउट भातखळकर? कुठल्या अर्थशास्त्राविषयी तुम्ही बोलतात? 150 वर्षाचा इतिहास आहे सेंट्रल. प्लीज लिसन, बोलू का मी? बोलू का? एक मिनिट थांबा. खूप बोललात आणि हास्यास्पद बोललात. मी ते वापरणार नव्हतो शब्द. मला असं म्हणायचं आहे बरं, बँकिंग ठीक इंडस्ट्रीचा आहे. इतिहास ते तुम्ही- 150 वर्षाचा हां, आहे. हे प्लीज, काय रे बाबा? 150 वर्षाचा बँकिंगचा हिस्ट्रीचा आहे सेंट्रल बँकिंग. त्या सेंट्रल बँकिंगच्या इतिहासामध्ये गर्ले, शॉ आणि सेयर्सचा रिपोर्ट वाचून बघा बँक ऑफ इंग्लंडचा. कुठल्याही सेंट्रल बँकेला एकाच वेळेला महागाई नियंत्रित करणं आणि आर्थिक पर्याय साध्य करणं हे साध्य झालेलं नाही. एकाच वेळेला रेट ऑफ इंटरेस्ट कमी करणं आणि त्याच वेळी महागाई कंट्रोल खाली करणं हे जगात कुठल्याच बँकेला सिद्ध झालं नाही. कुठल्या अर्थशास्त्रावर तुम्ही बोलतात? आपला प्रत्येक वेळी इतरांचा हास्यास्पद तुम्ही किती लिबर्टी घेता, जसं काय सगळं काय तुम्हालाच कळतं. आणि कुठला दहशतवाद तुम्ही बोलता? एक बघा तुम्ही राजकारणाची चर्चा करत नव्हता मगाशी. एकाच वेळेला गांधींचा खून करणाऱ्या आता मी बोलू लोकांचं का? समर्थ नको प्लीज. एकाच वेळेला तो चर्चा तुम्ही काढलीत म्हणून एकाच वेळेला या देशामधल्या काही लोकांनी शक्तीने महात्मा गांधींचा खून केला गोडसेंच्या थ्रू, आणि त्याच गोडसेंची मंदिरे पण बांधणार आणि गांधींचं नाव देखील करणार प्रातस्मरणीमध्ये, हे कुठल्या नीतिमत्तेमध्ये बसतं? हे मला बोलायचं नव्हतं बिकॉज आय वॉज इंटरेस्टेड इन रघुराम राजन. पण तुम्ही ते स्टालिन नैतिकता आणून सगळं करून तुम्ही इतका भट्ट्यावर सगळ्या चर्चेचा केलात. आय वॉज नॉट इंटरेस्टेड. एकाच वेळेला गोडसेंची मंदिरं बांधणं आणि दुसऱ्या बाजूला गांधींचं नाव प्रातस्मरणीय लिस्टमध्ये घेणं, हे कुठल्या नीतिमत्तेमध्ये बसतो? हेमंत देसाई त्यांना उत्तर देऊ द्या, मग मी तुमच्या दोघांकडे येतो. मला दोघांनाही वेळ द्यायचा आहे. नाही, मला बोलायचं आहे. बोला भातखळकर बोला. हॅलो. उत्तर द्या भातखळकर बोला. हा, नाही, मुणगेकरांचा या निमित्ताने खरा चेहरा जो आहे तो आता बाहेर आलेला तो आहे. नेहमीच खरा आणि चेहरा माझा आहे. मी काही तुमचे दोन तुमच्या चेहरे अर्थ आहे. घेतले नाही. आज ऐकून घ्या हो. नाही, युवर नेहमी अहो, हिपोक्रसी. अहो, बीजेपी आता मीन्स मला ऐकू- आता हिपोक्रसी. बोलू द्या ना. बीजेपी अहो, डाय नेहमी अहो, आमच्या- हिपोक्रसी. अहो मुणगेकरजी, नाही, अरे मुणगेकरजी नाहीत. अरे आणि अहो, मुणगेकरजी एकत्र जात मुणगेकरजी, नाही. प्लीज. आम्हाला- अहो म्हणाले. ना हा, ठीक आहे. अहो मी म्हटलंय मुणगेकरजी. अहो, अहो, अहो. धन्यवाद. कळलं का? धन्यवाद. हा, अहो बोललोय मी. थँक्यू व्हेरी मच. कळलं की नाही? हा, मी काही असं मी असं अहंकाराने म्हणणार नाही नाही, खरा की चेहरा मला काय तुमच्याशी पण? काही अर्थकारणाची चर्चा करायची इच्छा नाही. जरा ऐकून घ्या हो, जरा ऐकून घ्या ना आता. तर खरा चेहरा म्हणजे काय? फर्स्ट एक्सप्लेन देन पूर्ण करून देते त्यांना. अहो, पूर्ण खरा करून. चेहरा याचा अर्थ असा की तुमच्या मनामध्ये जो भारतीय जनता पार्टी विषयी जो काही द्वेष आहे आहेच, हा प्रश्नच द्वेष नाही. या निमित्ताने तुमच्या वक्तव्यामुळे बाहेर पडलेला That आहे. is always it is. हा, बस झालं. I disagree. आता आम्ही छोटी हो, खरं मान्य केलं ना तुम्ही हे. Absolutely. आम्ही छोटी माणसं आहोत. कळलं की नाही? त्यामुळे आम्ही असं लहानपणापासून शिकलो आहे की द्वेष आणि मत्सर ही फक्त नरकाची द्वारं उघडतात. मुसलमानांच्या असं आम्ही विषयी दाखवतात लहानपणी मुसलमानांच्या वाचलेलं विषयी. आहे. पण तो ते ठीक तुम्ही आहे, घर वेगळा वापरून विषय आहे. दाखवतात, तो वेगळा अखिलेशची विषय आहे. हत्या करून दाखवतात, अहो, जरा अखिलेशची ऐकून घ्या हत्या करून हो. तुम्ही दाखवतात, अहो, जरा मुसलमानांना अहो, जरा देशद्रोही ऐकून सारखं घ्या म्हणतात. हो. तुमचा अजेंडा काय? मुणगेकरजी, आपण रघुराम राजनकडे येऊया. त्यांना सांगा जरा. दोघांनाही विनंती आहे. मुणगेकरजी ऐकून घ्या. त्यांना सांगा सगळं चर्चा वाढवू नका म्हणून. फार अडचणीमध्ये मुणगेकरजी येते. जरा ऐकून घ्या ना आता. कळलं की नाही? त्यामुळे आता तुम्ही हॅलो बोला भातखळकर, ऐकू येतोय आवाज. मांडलाय की एकाच वेळेला महागाई कमी करणं आणि इंटरेस्ट रेट हे कमी करणं हे शक्य नाही.
आता मी सुरुवातीला जसं म्हटलं की देर इज ऑलवेज ट्रेड ऑफ बिटवीन ग्रोथ अँड इन्फ्लेशन, हे अर्थशास्त्रातलं एक तत्व आहे. ही चर्चा मी सुरू पण केली तुम्ही आहे. जर का आज रघुराम राजन यांनी जरा ऐकून घ्या. नाही हो, मी सुरुवातीलाच हे म्हटलं आणि म्हणून मी अरुण शौरींचं उदाहरण दिलं. आणि आपण जर का आज रघुराम राजन यांनी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये केलेलं भाषण जे आरबीआयने प्रेस स्टेटमेंट म्हणून प्रसिद्ध केलेलं आहे, त्याच्यात स्वतः रघुराम राजन यांनी असं म्हटलंय, असं किमान ऑनलाईन आज पेपरला आलेलं म्हणजे ऑनलाईन आलेलं आहे की रघुराम राजन असं म्हटलंय की लॉंग टर्म ग्रोथ आणि इन्फ्लेशन याच्यामध्ये विरोधाभास आहे, या मताची मी सहमत नाही. आणि त्याच्या पुढचा मुद्दा, मी अरुण शौरींचं याच्यावर प्रामाणिक मतभेद लोकांचे असू शकतात, अनेक अर्थतज्ञ अशा जगामध्ये आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की हे त्यांची मतं ही त्यांच्यापुरती प्रामाणिक आहेत, एवढं आपण गृहीत धरलं पाहिजे की बाबा एखाद्या जसं अरुण शौरींनी म्हटलंय की इंटरेस्ट रेट कमी करणं त्याच्यामुळे महागाई कमी होईल, हे समजणं, हे जे रघुराम राजनचं म्हणणं आहे हे अरुण शौरी यांना मान्य नाही असं त्यांनी म्हटलंय. आता अरुण शौरींचं मत हे प्रामाणिक आहे असं मी मानतो. भले ते भाजप सरकारवर टीका करतायत, कारण मी काही द्वेष करत नाही, मी वैचारिक मतभेद मानतो, एवढ्याच माझी मर्यादा असते. आणि त्यामुळे हे सरकार महागाईच्या वाढवण्याच्या बाजूने आहे याच्याकरता मी उत्तर दिलं. हेमंत देसाईला मी तेच सांगतोय की आम्ही कायदा करून आरबीआयचं हे उद्दिष्ट केलं की इन्फ्लेशन कंट्रोल, हे आरबीआयचं सर्वात प्राथमिक उद्दिष्ट आहे. हे कायदा करून आम्ही त्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आमच्या सरकारवर कृपया असं चुकीचा आरोप करू नका. हेमंत देसाई, मग विश्वास सुटगी. दोन गोष्टी सांगतो. मगाशी त्याने एका वर्तमानपत्रामधल्या बातमीचा दाखला दिला, त्याच्या शेजारची बातमी त्यांनी वाचली नाही. त्यामध्ये आता हे राजकारण आणतो मी असं म्हणतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक भेटले दिल्लीमध्ये जाऊन आणि त्यांनी ही मागणी केली की रघुराम राजन हे आम्हाला नको आहेत. हे अशा प्रकारची बातमी प्रसिद्ध झालेली आहे, ती डिनाय झालेली नाही अजून. दुसरी गोष्ट म्हणजे महागाईच्या बद्दल भातखळकर वारंवार सांगतायत, एक तर कायदा करून नुसतं उपयोग नाही आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन कोण करणार. तर रघुराम राजन यांनी आता गोची कशी झाली सरकारची, अहो मुद्दा ऐका भातखळकर साहेब ऐका, की व्याजदर कमी केले. नाही ऐका काय करताय, ऐका, व्याजदर कमी केले, तुम्ही पैशाचा पुरवठा वाढला. तुम्ही आरोप काय केलात, ठीक आहे, उत्तर देऊ दे. आरोप हा तुमच्या आरोपाला उत्तर की देत आहेत. आमच्या सरकारचा या गोष्टीला पाठिंबा नाहीये, तेवढ्या पुरताच माझा मुद्दा आहे. ऐका पुढे कळलं का, मी काय सांगतो, आमच्या सरकारचं उद्दिष्ट महागाई कमी करणं हेच आहे, एवढाच मुद्दा आहे. तेवढ्या पुरता मी तो मुद्दा मांडलाय. नाही, पण महागाई कमी झालेली नाही, कमी होत नाहीये. आणि हा जो काही गोची झालेली आहे सरकारची की स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया, यासाठी जर गुंतवणूक यायची असेल तर व्याजदर कमी झाले पाहिजेत, हे खरं आहे. पण व्याजदर जर कमी झाले तर पैशाचा पुरवठा वाढणार आणि लोकांच्या हातात जास्त पैसा देऊन मागणी वाढली की त्याच्यानंतर एकूण भाववाढ वाढणार आणि भाववाढ वाढती आहे. आता हा याच्यातलं काय सिलेक्ट करायचं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती सिलेक्ट करण्यामध्ये पहिल्यांदा प्रायोरिटी महागाईला द्यायला पाहिजे, कारण महागाई हे सर्वसामान्य महागाई गरिबाला मारते, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे थोडंसं मेक इन इंडिया वगैरे जे आहे तर थोडंसं मागे गेलं तरी चालेल, पण महागाई रोखली पाहिजे. आणि याबाबत मतभेद आहेत आणि याबाबत ही जर प्रायोरिटी सरकारची नसेल तर सरकारला महागाईचं टार्गेट महत्त्वाचं वाटतंय का स्टार्टअप इंडियाचं महत्त्वाचं, मेक इन इंडियाचं वाटतंय. आणि मेक इन इंडिया कोणासाठी, मुख्य म्हणजे काय, रोजगार वाढत नाही आहेत, गुंतवणूक वाढत नाही आहेत. त्यामुळे सरकारची पंचायत झाली, सरकारवरती आरोप होत आहेत की तुम्ही म्हणताय की दरवर्षी आम्ही 1 कोटी 2 कोटी रोजगार करू आणि काही लाखामध्येच फक्त झालेले आहेत. त्या टीकेला सरकारला उत्तर द्यायचं आहे, म्हणून त्यांना आपल्याला पाहिजे तसा येस मॅन पाहिजे. ठीक आहे भातखळकर, तुम्ही उत्तर द्या, मग मी विश्वास सुटगींकडे जाणार आहे. नाही, असं आहे, हेमंत देसाईंनी जे आर्थिक विश्लेषण केलं त्याच्याविषयी कोणाचेच मतभेद नाही आहेत ना, की ही कसरत तर या जगामध्ये प्रत्येक अर्थमंत्र्याला आणि सेंट्रल बँकेला करावीच लागते. माझं म्हणणं एवढंच आहे की या संदर्भामध्ये प्रामाणिक मतभेद अर्थतज्ञांमध्ये असतात. आता काही लोक असंही म्हणतात की व्याजदर चढे असल्यामुळे उद्योग मरतायत, त्याच्यामुळे ग्रोथ रेट वाढत नाही, त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढत नाही, त्यामुळे भले थोडी महागाई वाढू दे. म्हणून अनेक अर्थतज्ञ आत्ता देशात असं म्हणतायत की इंटरेस्ट रेट कमी करण्याच्या बाबतीमध्ये आरबीआय आत्ता बिहाइंड द कर्व आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की हे प्रामाणिक मतभेद आहेत, एवढं आपण स्वीकारलं पाहिजे. आणि सरकारची भूमिका काय आहे, अमेरिकेमध्ये आरबीआयची भूमिका गव्हर्नर असताना अशा प्रकारचं सॉफ्ट धोरण स्वीकारलं होतं आणि माहितीये मला, बघा ना आता.
अहो त्याच्याविषयी आता असं आहे हेमंत देसाई, मी पुन्हा तेच सांगतोय की याच्याविषयी प्रामाणिक मतभेद जगामध्ये आहेत ना. तुमचा जो मुद्दा आहे की रघुराम राजन यांना इंटरेस्ट रेट कमी करायचे नव्हते म्हणून सरकार त्यांच्या विरोधात होतं, हे तुमचं विधान जे आहे हे विधान चुकीचं आहे. उलट आमच्या सरकारने आरबीआयला हे टार्गेट दिलं की तुम्ही इन्फ्लेशन कमी करणं हेच आरबीआयचं टार्गेट आहे. आरबीआयचं टार्गेट, आरबीआयचा हेतू या देशाचा ग्रोथ रेट वाढवणं हे असता कामा नये. त्यांचं प्रायमरी टार्गेट हे इन्फ्लेशन कमी करणं आहे, हे असलं पाहिजे. म्हणून मॉनिटरी पॉलिसी कमिटी केली आणि ते इन्स्टिट्यूशनलाइज केलेलं आहे, हे लक्षात घ्या. याचं श्रेय तरी किमान सरकारला द्या, एवढंच मला म्हणायचं आहे. ठीक आहे, विश्वास उडगी तुमच्याकडे येतोय आणि तुम्हाला मला एक गंभीर प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही शांत आहात, म्हणजे तुमचा फारसा आक्षेप दिसत नाही आहे. तुम्ही बँक युनियनचे नेते होतात, रघुराम राजन गेले आणि दुसरे येतील. तुमचा आक्षेप अर्थव्यवस्था ज्या प्रकारची चालली आहे उदारमतवादी त्याला आहे. काय म्हणणं आहे तुमचं? होय, ज्याला असं आपण म्हणतो की न्यू लिबरलिझम पॉलिसी जी आहे इकॉनॉमिक, तुम्हाला फरक नाही पडत कोणीही गव्हर्नर आला तरी? नाही प्रश्न, ही पॉलिसी आहे तोपर्यंत तुमचा आक्षेप आहे. नाही, ही पॉलिसी मुळात देशाला हिताची नाही आहे, हे आमचं ठाम म्हणणं आहे. आणि त्यामुळे चिदंबरमने UPA2च्या काळात जे केलं किंवा आत्ता ह्याच्यात आम्हाला फरक दिसत नाही आहे. आता मुद्दा असा आहे की NPA मॅनेजमेंट केली म्हणून स्वतः म्हणजे पाठीवर थाप मारून घेण्याचा दोघे प्रयत्न करतायत. वास्तविक मी मगाशी म्हटलं तसं या देशामध्ये भांडवलदारांना पुन्हा बेलआउट करण्याची काही योजना आखली जाते सरकारची आणि RBIची. त्याच्यामध्ये आता दोघंही कोण क्रेडिट घेतं हा मुळात बेलआउट होतं आहे, हे बरोबर आहे का? या लोकांकडून NPAची वसुली करायची, यासाठी एक स्ट्रॉंग रिकव्हरी लॉ हवा का यांना फर्दर कन्सेशन देत जायचं, हा वादाचा मुद्दा आहे. आणि त्या ठिकाणी ह्यांचं कौशल्य काय तर बेलआउट करणं. तुम्हाला मी सांगतो, टॉप 20 बॉरोज जर या देशातले घेतले याच्यावरती सातत्याने किती मिटिंग होतात बँकांच्या चेअरमन बरोबर, परंतु यांना बेलआउटच केलं जातं. हे मी पुन्हा सांगतो. आणि मग म्हणून मी तुम्हाला सांगतो, आत्ता जो NPA जो आहे, अधिक CDR आहे, अधिक SDR आणि रिटर्न ऑफ अकाउंट, हे सगळे मिळून 16 लाख कोटी आहेत. हे मी 3 वर्षापूर्वी पण सांगत होतो, कारण तेव्हा हे आकडे दिसत होते. UPA आणि NDAचं धोरण एकच आहे, जवळजवळ आहे. फक्त इथे काय होतं, असं म्हणजे रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर बदलला तरी फरक पडणार नाही. किंवा हा गव्हर्नमेंट ह्या ठिकाणी असा रोडमॅप आखून देतोय की ताबडतोब आता 5 बँका ज्या बंद केल्या, फायनान्शियल सेक्टरमध्ये क्लोजर आणि मर्जर ही गोष्ट या गव्हर्नरने आणि या सरकारने आणली. आणि त्या ठिकाणी हे अत्यंत घातक गोष्ट आहे. त्यामुळे इंदिरा गांधींनी जे बँकांचं राष्ट्रीयकरण केलं त्यानंतर पहिल्यांदा घडणारी घटना आहे, ही अत्यंत गंभीर आहे. आणि आता 5 बँका बंद करून हे सरकार गप्प बसणार नसून राहिलेल्या 10 ते 12 बँका पुढच्या मार्चपर्यंत ते बंद करणार आहेत. याच्यावरती भारतातल्या राजकीय पक्षाचं मत काय? आणि त्या ठिकाणी फायनान्स मिनिस्टर आणि गव्हर्नर दोघंही सेम ट्रॅकवर आहेत. फक्त सुब्रमण्यम स्वामी जे सांगतायत त्यांची बिलोदेबल भाषा आहे, हा एक भाग आहे. परंतु हे धोरण बदलणार की नाही याच्यावरती आपला मुद्दा काय आहे चर्चेचा. तर त्या ठिकाणी आमचं म्हणणं आहे, तुम्ही पुन्हा भांडवलदारांना कन्सिडर आहे, त्यांच्याकडून पैशाची वसुली का नाही करू शकत याच्यावरती बोला ना. ठीक आहे, आपण हा स्वतंत्र विषय आहे. मुणगेकर, मला माहिती आहे तुम्हाला बोलायचं असेल, भातखळकर नाही बोलायचं असेल, पण तुम्हाला असं वाटत नाही अर्थव्यवस्था कशी असावी हा स्वतंत्र विषय आहे. आणि रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर येऊन अर्थव्यवस्था कशी असावी हे ठरवणारच नाहीये. गंमत म्हणजे आज ज्यांनी ही मुक्त अर्थव्यवस्था आणली ते नरसिंहराव आजच्याच दिवशी पंतप्रधान झाले होते 1991 मध्ये. बरोबर, हे लक्षात घ्या. आणि त्याच दिवशी हे सगळं घडतंय, FDI होतंय. म्हणजे आज इतक्या वर्षानंतर अर्थव्यवस्थेचा रोग बदलणं शक्य तरी आहे का? तर प्रश्न असा आहे, विश्वास सुडगेची चर्चा करतायत ते तुम्ही म्हटल्याप्रमाणे टोटली आउट ऑफ द फ्रेमवर्क चर्चा आहे. म्हणजे असं की ती भांडवली अर्थव्यवस्था, ती क्रोनी कॅपिटलिझम आपण म्हणतो त्या पद्धतीने, त्याच्यामध्ये रघुराम राजन आले काय नाही गेले काय विश्वास काहीच फरक पडत नाही. आपण जी चर्चा करतो आहोत ती प्रस्थापित उदारमतवादी भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंटचं काय स्थान आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करत आहोत. आणि त्या बाबतीमध्ये स्पष्ट असं दिसतं की ती नवीन अर्थव्यवस्था कसली येईल. मला पहिल्यांदा एक मुद्दा सांगायचा आहे स्पष्ट, की ज्या लोकांना हे मी पाहिलेलं आहे गेल्या 40 वर्षामध्ये, आणि यू नो दॅट बेटर, 40 वर्षामध्ये आम्ही भांडवलशाहीला विरोध करत राहिलो. आणि भांडवलशाही म्हणल्या क्रोनी कॅपिटलिझमला माझा आजही विरोध आहे. ते काँग्रेस असो किंवा नसो हा वेगळा मुद्दा. प्रश्न असा की आत्ता जे न्यू लिबरलिझम म्हणतात त्यांच्याकडे अर्थव्यवस्था दुसऱ्या कशा प्रकारची असावी ह्याचं कुठल्याही प्रकारचं अपॉसिटिव्ह उत्तर नाही. मुद्दा याच्यामध्ये असा आहे की भातखळकर मगापासून जे म्हणत आहेत तो त्यांच्यातला खरा मुद्दा हा रेट ऑफ इंटरेस्ट कमी करणं हाच त्याच्यामध्ये होता. बरोबर आहे. त्याच्यामध्ये जेटलींचे त्यांचे प्रामाणिकपणाचे मतभेद होते हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, तेच सांगतायत. पण प्रश्न याच्यामध्ये असा आहे की रघुराम राजनने कधी श्रेय घेण्याचं, अशा प्रकारच्या एका बुद्धिमान माणसाला
त्याला ही वॉज डिझर्विंग ठीक आहे. द सेकंड टर्म. पण तो काही महत्त्वाचा मुद्दा नाही. महत्त्वाचा मुद्दा असा आहे ज्याच्यावर आज पेपर अग्रलेख लिहिलेला आहे. भारतीय जनता पक्ष या अशा प्रकारच्या प्रातिनिधिक लोकशाही इन्स्टिट्यूशन ज्या आहेत त्या इन्स्टिट्यूशन महत्त्वाचा डिसमॅन्टलिंग मुद्दा. करतायत, ठीक आहे. हा माझा आरोप आहे. ठीक आहे, गुडगी काहीतरी म्हणायचं हा, तुम्हाला. मुद्दा हाच आहे की आता हे सरकार काय करते की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ऑटॉनॉमी जी आहे ना त्याला नख लावते. सुप्रीम पण हे कोर्ट काँग्रेसनेही केलं होतं. चुकीचंच आहे ना. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर बरोबर मतभेद काँग्रेसच्या अर्थमंत्र्यांचे नाही होते. नाही नाही. इथे संस्थेला संस्थेची ऑटोनॉमी पण लक्ष लावलं जात आहे. तर मॉनिटरी पॉलिसीमधला बदल हा योग्य का अयोग्य माझं म्हणणं त्या सिक्वेन्शियल समितीने सांगितलं. आणि म्हणून या सरकारने दे आर एनकॅशिंग द क्रायसिस इन द फायनान्शियल सेक्टर अँड दे वॉन्ट टू डू व्हॉट दे वॉन्ट. आणि हे एक्झॅक्टली वाईट आहे. स्वायत्तता कमी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आरबीआयच्या स्वायत्तेला धक्का ठीक लावताय, आहे. सुप्रीम कोर्टच्या शेवटी स्वायत्तेला अतुल धक्का लावताय, भातखळकर आणि इलेक्शन हेमंत देसाई, मी आता कमिशनच्या चर्चा धक्का संपवणार लावताय. आहे. भातखळकर नंतर हेमंत देसाई. नाही आरबीआयची स्वायत्ततेला आम्ही धक्का लावण्याचा काही मुद्दाच नाही आहे. कळलं की नाही. आत्तापर्यंत आरबीआय गव्हर्नर हा प्रधानमंत्री अर्थमंत्र्यांशी चर्चा करून नेमण्याची पद्धत होती. हे आम्ही प्रथम केलं की ते इन्स्टिट्यूशनलाइज करण्याचा प्रयत्न केला की कॅबिनेट सेक्रेटरी कमिटी नेमली आणि त्या माध्यमातून आरबीआय गव्हर्नर अर्थात ते प्रधानमंत्री अर्थमंत्र्यांपर्यंत जाणारच पण त्याची काही ना काही सिस्टीम उभी करण्याचा प्रयत्न केला. दुसरा मुद्दा की या सरकारने आरबीआयच्या बाबतीत सुद्धा हे इंटरेस्ट रेट ठरवण्याच्या करता ही जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी ठरवली आहे ही कमिटी यापुढे ठरवणार आहे. आत्तापर्यंत नियम असा होता की कमिटी असायची इंटरनल पण गव्हर्नर सांगेल ते फायनल असायचं. हे रघुराम राजन यांचंही म्हणणं होतं आणि या सरकारचं पण ते म्हणणं होतं आणि सरकारने सुद्धा त्यांचं म्हणणं मान्य करून हे इन्स्टिट्यूशनलाइज केलं आणि या मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये हा निर्णय केला जाईल. आरबीआय गव्हर्नरला फक्त कास्टिंग व्होट मिळेल आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे सुद्धा इन्स्टिट्यूशन केलं आणि आरबीआयचं काम सुद्धा स्पष्ट केलं की त्यांनी इन्फ्लेशन टार्गेट करायचं. त्यामुळे मला वाटतं की आरबीआयच्या कामाला निश्चित दिशा मिळाली. यापुढचं सरकार आरबीआय गव्हर्नरला म्हणू शकणार नाही की तू महागाई नियंत्रणाची चिंता करू नकोस, ग्रोथ रेट वाढवायचा आहे त्यामुळे इंटरेस्ट रेट झपाट्याने कमी कर असं ते म्हणूच शकणार नाहीत कारण आरबीआयचं कामच आता हे करून ठेवलेलं आहे. त्यामुळे खरं तर आरबीआयला अधिक इन्स्टिट्यूशनलाइज करण्याचा प्रयत्न रघुराम राजन आणि या सरकारने केला आहे. त्याबद्दल त्या दोघांचंही कौतुक करण्याची आवश्यकता आहे. शेवटी हेमंत देसाई. आज संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था एका विशिष्ट वेगळ्या चक्रामधनं जाते. हे ब्रेक्झिटचा मुद्दा आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे आता 23 तारखेला काय होईल हे काही सांगता येत नाही. आज जर आपण मार्केट बघितलं शेअर मार्केट तर राजन यांच्या बातमीमुळे पहिल्यांदा ते खाली गेलं आणि त्यानंतर वर कशामुळे गेलं तर ब्रेक्झिट आता होणार नाही या शक्यतेमुळे वर गेलं. पण ते होणारच नाही याची काही शाश्वती देता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे राजन यांच्याबद्दल सांगायचं तर मग आपण 2 गोष्टींचा उल्लेख केला नाही की आपली जी परकीय गंगाजळी आहे ती त्यांच्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं फॉरेन एक्सचेंज आपल्याकडे वाढलेलं आहे. दुसरं म्हणजे रुपयाच्या बाबतसुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचं धोरण आखलेलं आहे आणि त्यामुळे येत्या म्हणजे भविष्यकाळामध्ये आता राजन गेले पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेची आता उडगीने अतिशय चांगला मुद्दा उपस्थित केला की ही स्वायत्तता आणि त्या गव्हर्नर असेल किंवा त्या कमिटीचे असेल ती स्वायत्तता त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं सरकारचा दबाव येता कामा नये. कायदा जरी झाला तरी कायद्याला वळसा घालण्याचे यापूर्वी प्रयत्न झालेले आहेत आणि ते होणार नाहीत याची दक्षता घेण्याची गरज आहे. ठीक आहे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा. रघुराम राजन प्रकरणामुळे मोदी सरकारच्या प्रतिमेला तडा गेलाय का? बघा आपले प्रेक्षक काय म्हणतात पडद्यावर. 73% लोक म्हणतात होय मोदी सरकारच्या प्रतिमेला तडा गेलाय. हे प्रकरण हाताळताना मोदी सरकारने जी पद्धत वापरली ती चुकीची होती असं या 73%चं म्हणणं दिसतंय. इथेच थांबतोय. धन्यवाद. पाहत राहा महाराष्ट्रावर. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक, पाण्याचा डॉक्टर ॲक्वागार्ड, कोहिनूर ग्रुप आणि सहप्रायोजक रंगशलाका, बिल्डिंग रिपेअरिंग, वॉटरप्रूफिंग आणि पेंटिंगमधील विश्वसनीय नाव.